एनवीडीए तो आपको पहले से पता है, एनवीडीए केसेस में जनरली दो ऑब्जेक्ट होते हैं, उसको डायरेक्ट इनडायरेक्ट बोल दो या वो एनवीडीए वाली अपनी स्पेशल वर्ब्स हैं। इफ देयर इज ए सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट एंड ऑब्जेक्ट, मतलब दो ऑब्जेक्ट अगर आ जाए, पर्सन वाले को हम लोग पहले लेते हैं, डाटिव बना देते हैं, और थिंग को बाद में लेते हैं और आकुजाटिव बना देते हैं। ये तो एनवीडी है। बट वेन एवर थिंग को कोई अगर पर्सनल प्रोनाउन में चेंज करने की कोशिश करेगा, देन इट विल बी ऑलवेज एनवीएडी। सो दिस इज एनवीडीए एंड हियर एनवीएडी। लेकिन ये बहुत रेयरली दिखेगा आपको। ये आप तभी बोल सकते हो when context is already clear, if it is known context. For example, मैं मेरी पत्नी को क्रिसमस पे सोने का हार गिफ्ट कर रहा हूं। ओके, सो ये सेंटेंस ही है। सो इश शेंके ईयर दी हाल्सकेटे, एनवीडीए है ना ये तो। हाल्सकेटे, हाल्सकेटे मैंने नाउन के तौर पे यूज किया है तो एनवीडीए होगा, बाकी फर्क नहीं पड़ता। ये मोस्ट इंपॉर्टेंट चीज इसमें हाल्सकेटे है, उसको अगर आप प्रोनाउन बनाने की कोशिश करोगे तो वो एनवीएडी हो जाएगा। सो पर्सन किसको, मेरी वाइफ को, और थिंग क्या, गले का हार। सो ये पर्सन डाटिव रहेगा, थिंग आकुजाटिव रहेगी। इसमें भी एनवीएडी में भी रहेंगे वो वैसे के वैसे ही, बट इनकी पोजीशन आगे पीछे हो जाती है। अब यहां पे पर्सन डाटिव है तो यहां भी पर्सन डाटिव ही है, बट वो डाटिव जो है वो बाद में आ गया। मतलब इसका मतलब समझ गए ना, मैंने काटा नहीं, ऐसे कर दिया तो समझ जाना आप, कहीं देखो गड़बड़ हो गया। एस डियर कर देते हैं इसको, ये कोई देखेगा कि इसमें तो दिख ही नहीं रहा हमको बदलाव। एस डियर, और यहां पे एस ईम, तो पर्सन तो अभी भी डाटिव ही रहेगा, बट इनकी पोजीशन पहले होगी। लेकिन जब मैंने आपको बोला कि मैं मेरी वाइफ को गले का हार दे रहा हूं, ये बात आपको पता है ना पहले से, तभी मैं ये कह सकता हूं। मान लो आप मेरे पास आए और आपने बोला, मैंने बोला, तो ये तो तभी समझ में आएगा जब आपको कॉन्टेक्स्ट पता हो। तो यस, ओनली तभी। आकुजाटिव तो ऑब्जेक्ट ही होगा, उसकी पोजीशन पहले ले आएंगे। ठीक है, हाँ, उससे फर्क नहीं पड़ता। इश्काउफ है, मान लो हाल्सकेटे, हाल्सकेटे फेमिनिन है ना, इस काउफ है जी माइनर फ्राउ। इस काउफ है माइनर फ्राउ दी हाल्सकेटे है। इश्काउफ है जी ईयर, ऐसे होगा। राजीव, इज इट ओके?
ये तो मुझे भी नहीं समझ में आई कि मैंने क्या सेंटेंस लिख दिया। इश काउफ है जी माइनर फ्राउ, ये जी किसके लिए है? हाल्सकेटे के लिए है ना। और इस सेकंड वाले में इश काउफ है माइनर फ्राउ दी हाल्सकेटे, ये तो बिल्कुल समझ में आया होगा आपको। एनवीडीए ये सबसे बढ़िया समझ में आया ना, क्योंकि हम लोग जनरली ऐसे ही लिखते हैं कि पर्सन को डाटिव लगाते ही हैं और थिंग को बाद में लेते हैं जनरली, और ज्यादातर ऐसे ही दिखेगा, सुनेगा भी ऐसे ही, लिखा हुआ भी ऐसे ही दिखेगा। बट B1 के जो टेक्स्ट आते हैं कभी कभी एग्जाम में, उसमें ये आगे पीछे हो जाता है कॉन्टेक्स्ट दिया हुआ हो तो। सो वेन एवर द थिंग दैट इज हियर हाल्सकेटे, इफ इट इज पर्सनल प्रोनाउन देन इट बिकम्स NVAD। ये रूल है, ऐसे करना पड़ेगा अगर ऐसे करते हो तो आप एज ए प्रोनाउन। ऑब्जेक्ट के लिए तो आकुजाटिव होता है, यही कहना चाह रहे हो ना? नहीं नहीं, ऑब्जेक्ट के लिए आकुजाटिव कहना चाह रहे हो तो सही बात है, ऑब्जेक्ट तो आकुजाटिव होगा। मैंने भी आकुजाटिव ही लिखा है, देख लो वापस से। एस कैसे बोलोगे आप? हाल्सकेटे खुद फेमिनिन है, आर्टिकल तो देखना पड़ेगा उसका। आप अगर हर चीज को एस कहने लगोगे तो फिर तो आपके हिसाब से तो पंखा भी हो गया, आपके हिसाब से तो किवाड़ भी एस हो गया, बल्कि पंखा तो मैस्कुलिन है और किवाड़ तो फेमिनिन है। आप तो नंबर से ही सबको बना दोगे। इश काउफ है, हाँ, हुंट इज मैस्कुलिन। सो मैस्कुलिन अगर हुंट है, मैस्कुलिन अगर है तो यहां पे आपको देखना है, उसको पहले लेके आना है, कोई दिक्कत नहीं है, ला सकते हो, बट इट विल बी देन NVAD। आज B1 की एक क्लास में एक बच्चे ने गड़बड़ किया तो मुझे लगा ये चीज यहां भी डिस्कस होनी चाहिए ताकि दिमाग में दान जिनवियर इमक्लारन। यस, दिस इज द केस, दिस इज द केस। NVDA becomes NVAD, otherwise all the time you will be writing NVDA only. Yeah, so ist es. Jetzt wollen wir eigentlich ein anderes Thema nehmen. Das heißt Genitiv. Genitiv. Normal Genitiv können Sie schon. Das ist kein Problem. Aber wir nehmen Genitivpräpositionen. Es gibt nur 4 Genitivpräpositionen. Also das heißt trotz, wegen, während, statt oder anstatt. Also das sind eigentlich gleich, sie sind nicht zwei. Manchmal schreibt man statt, manchmal schreibt man anstatt. Aber anstatt ist ein bisschen noch formeller. Die beiden sind gleich. Die Bedeutung ist eigentlich ein bisschen, ja, unterschiedlich ist es gar nicht, ehrlich gesagt. Aber das sind Genitivpräpositionen. Bedeutung hier trotz, wegen, während, also statt, in statt bedeutet in spite of. ROTZT, ROTZT, ट्रुथ के बावजूद भी। ट्रुथ means in spite of, na? Das ist in spite of. In spite of. And here it is in place of. Wegen is because of. Because of. And während is during.
के दौरान, एंड हियर के कारण. Also das sind 4 Genitiv Präpositionen. Aber zum Beispiel Genitiv bedeutet, Sie brauchen dann natürlich der Gesundheit, der, die, das, die, den, die, das, die, dem, der, dem, den plus n, hier des, der, und wenn man des schreibt, dann s oder es und hier auch s oder es. Das ist dann so. Also normal Genitiv Tabelle brauchen wir immer wieder. Natürlich. Nominativ, Akkusativ, Dativ und heute nehmen wir Genitiv. Normal Genitiv ist hier. So. Aber wenn wir Genitiv Präpositionen haben, dann funktioniert das auch. Wir brauchen das eigentlich. So trotz, wegen, während und statt, anstatt. Sie, die beide sind gleich. They are same. Actually one thing only. Sometimes you see start, sometimes you see unstart. Unstart. So if I say anstatt deines Bruders arbeite ich mit dir, तुम्हारे भाई के साथ नहीं काम करना, उसके बजाय तो मैं तुम्हारे साथ काम करना पसंद करूंगा. Ihr arbeitet nicht. Ja, will nicht arbeiten. So anstatt deines Bruders arbeite ich mit dir. Anstatt deines Bruders arbeite ich mit dir. Deines Bruders. Because of this genitive preposition, case will be genitive after that. Maybe noun or pronoun. So you already know. इसमें smear genitive का भी तो आइडिया है ही ना, हमने थोड़ा कर लिया था. इश, मिश, मियर, डू, डिश, डियर, एयर, इन, इम, एस एस, इम, जी जी, ईयर, वियर, uns, ihr, euch, sie, ihnen, sie. This is the normal one. Here is a nominative, accusative, dative, and then genitive. So nominative, accusative, dative you already know, and genitive is also the same. Genitive किया है ना आपने? Same. Mir, do, dish, dear, er, in, im, ss, im. Jetzt ist das klar? Ja. Sie, ihr, uns, ihr, euch, sie, ihnen und sie, ihnen. Also das ist dann Genitiv hier. Jetzt habe ich hier gesagt, gerade anstatt deines Bruders arbeite ich mit dir. So, anstatt ihm. Arbeite ich mit dir.
गेनेटिव। गेनेटिव का इफेक्ट आपको तभी दिखेगा जब उसका कोई आर्टिकल है, आर्टिकल है तभी दिखेगा। इंस्टेड ऑफ दिस हाउस आई विल परचेज दैट हाउस। इंस्टेड ऑफ, इंस्टेड ऑफ, इन प्लेस ऑफ बोल दो या इंस्टेड ऑफ बोल दो, एक ही बात है। Genitive pronouns same as dative or then? Yeah, it's same. Dative and genitive, they look same. So, anstatt des Hauses, anstatt des Hauses kaufe ich das Haus oder dieses Haus. Anstatt des Hauses kaufe ich das Haus, kaufe ich dieses Haus. ये सेंटेंस डबल है क्या? ये सेंटेंस दो है या एक है? एक ही है ना? तो ये अनस्टार्ट दिस हाउसेस ये एक एलिमेंट है। This is one element, yes. House is Jesus house or the house? क्या? Anyone, one of them. So ये just तो normal article वाला हो गया। हाँ, आकुजाटिव मतलब Okay. आकुजाटिव ना? So the meaning is, in place of, instead of, you prefer something else instead of this. And genitive is just after preposition item. These are genitive prepositions only. So in sentence में we have this which is genitive and then das house which is accusative. So genitive case will come just after the preposition. Ich kaufe das Haus, yes, because this is genitive preposition and because of this only this is genitive. So ich kaufe das Haus anstatt des Hauses. Yeah, ये भी सही फॉर्मेट है। this is same. सेम मतलब वही आगे पीछे क्या होगा? Yes, same sentence. Because verb has to come on second position. This is our rule. Object and subject can interchange. No problem. Ich kaufe das Haus. Das Haus kaufe ich anstatt des Hauses. Anstatt des Hauses kaufe ich das Haus. This is completely the same. No difference at all. Next sentence. During the rain I don't go outside. During the rain. During is während. And rain is der Regen. During the rain I don't go outside. Es gehe nicht draußen. Ich es gehe nicht draußen. I don't go outside. Noun is der Regen. गेनेटिव तो नाउन का होगा, वर्ब का थोड़ी होगा. सो während des Regens ich gehe nicht draußen während
des Regens. Klar? Ich gehe nicht draußen während des Regens. You can also say während des Regens gehe ich nicht draußen. Das ist gleich. During the rain. So das ist dann Genitive. Okay. Then next, if you say wegen, because of the rain I am not going to school. Because of the rain. Again während des Regens की जगह हो जाएगा आपकी बार Wegen des Corona weite. वेगन. अब आपको कोरोना का अगर आर्टिकल नहीं पता हो तो आपको वेगन कोरोना ही लिखना पड़ेगा. Wegen Corona. यस. Oder Arbeite zu Hause. Arbeite ist von zu Hause. Arbeite. Arbeite ist von zu Hause. Von zu Hause. घर से ही. सु हाउजे का मतलब तो है घर पे ही काम करता हूं. सु हाउजे मतलब जो घर का काम है वो हो जाएगा. और फोन सु हाउजे का मतलब घर से करता हूं. फोन सु हाउजे. Wegen dir bin ich hier. Because of you I am here. Wegen dir. Because of your father I have not got the job. तुम्हारे पापा के कारण मुझे जॉब नहीं मिली. Because of your father. What will be the sentence? Wegen des Vaters. Wegen des Vaters. Wegen Deines Vaters. wegen deines Vaters. I have not got the job. Habe ich den Job nicht? Ja. Habe ich den Job wegen deines Vaters habe ich den Job nicht bekommen. Ja? Ich gehe nicht draußen während des Regens. Okay? Because of the rain, I'm not going to school. Wegen des Regens gehe ich nicht. Gehe ich nicht zur Schule. Ja. Ja, während des Regens nehme ich einen Regenschirm. क्या? Okay. If you say बीमारी के कारण वो घर पे ही रहा. हम तो सब घूमने गए, वो बीमारी के कारण घर पे ही रहा. Krankheit is die Krankheit. He stayed at home. Stay. Verb on second position.
bleibt er zu Hause. bei der zu Hause. Okay, bleibt er zu Hause oder ist er zu Hause geblieben? Aber wegen der Krankheit. Because of his habit. उसको मार क्यों पड़ी? उसकी आदत के कारण मार पड़ी. Because of his habit. Habit is the Gewohnheit. Wegen der Gewohnheit. Wegen seiner Gewohnheit. His habit. If you say because of the habit, then it will be der. Wegen der Gewohnheit. Wegen seiner Gewohnheit. उसको क्या मार पड़ी क्या बोला? Habit ना? नहीं सर, मार पड़ी किसको है तो? Also wurde er geschlagen. Geschlagen. Wurde er geschlagen. पिट दिया गया. किसने पीटा ये भी नहीं पता चला, लेकिन काम हो गया. ये फिर पासिव हो गया, पैसिव में बन गया. Gewohnheit is Habit. Habit, the Gewohnheit, and the becomes der in genitive. Okay, next, trotz. In spite of the heavy rain, I am coming to you. In spite of the heavy rain. Rain is again Regen, der Regen. In spite of the heavy rain, I am coming to you in spite of the heavy rain. Trotz des Regens. Okay. Trotz des Regens komme ich zu dir. Trotz des Trotz des Regens komme ich zu dir. Heavy is schwer. And always whenever you have adjective after genitive preposition, it will take en. Trotz des schweren Regens komme ich zu dir. ये सिर्फ नाउन्स के लिए हम लोग ऐड करते हैं ना ES जो भी. तो अगर मुझे ऐसे बोलना है कि ट्रॉट्स दिस harsh antworten habe ich die Prüfung bestanden. Trotz Trotz des harsh antworten मतलब बावजूद इसके कि मैंने गलत आंसर लिखा फिर भी मैं पास हो गया. ओके. सो antworten यहाँ पे नाउन है ना? नाउन है कि क्या है? नाउन है. नाउन है. अंटवर्ट का प्लूरल है अंटवर्टन. वर्ब नहीं है, नाउन है. सो देर आ जाएगा फिर. Trotz des डेयर अंटवर्ट होता ही दी अंटवर्ट है. die Antworten. Okay. यस. Trotz der Antworten. ट्रोट्स डेयर Antworten. falsen antworten. Antworten. Yeah. So this is noun, and because of plural, because des, der, this is the plural dative, genitive. Habe ich die Prüfung bestanden? Trotz der falschen Antworten habe ich die Prüfung bestanden. Ja, so ist es.
What's for next? Modal passiv. Okay, Modal passiv jetzt. Ja, klar. Wir wiederholen. Genau. We'll take modal passive, we will revise. बट इसमें एक चीज का और ध्यान रखना है कि कभी कभी एज ए फ्रेज यू यूज फॉर द सेक ऑफ यू, तुम्हारे लिए, उसके लिए, मेरे लिए काम कर दो ना प्लीज, मेरे लिए। वो भी एक वेगन वाला एक स्टाइल से कभी कभी लोग यूज करते हैं, डाइनेट वेगन। डाइनेट वेगन ये ईडियम के तौर पे होता है, माइनट वेगन, माइनट वेगन, मेरे लिए ये काम कर दो, kannst du das meinetwegen machen, meinetwegen इस उसके लिए seinetwegen, मैं तो तुम्हारे लिए आ रहा हूं, इसको मैं डाइनेट वेगन एज ए इडियम इसको यूज करते हैं। माइनट वेगन, जाइनेट वेगन, ऑयरट वेगन, जाइनेट वेगन, ईरट वेगन, ऐसे करके। तो ये वेगन ये इस तरीके से आ जाता है। और कभी कभी कुछ लोग इसको ऐसे जैसे ट्रोथ्स आ गया तो कभी कभी ट्रोथ्स डेम भी यूज कर लेते हैं। पहले कोई बात हो गई, er hat nicht gemacht, trotzdem hat er die Prüfung bestanden, trotzdem, उसको भी इसी तरीके से एज ए फ्रेज यूज कर लेते हैं कभी कभी, उसके बावजूद भी। ट्रोथ और ट्रोथ एक ही है। ट्रोथ तो गेनेटिव प्रीपोजिशन है ही। तो कभी कभी जैसे ये वेगन बताया ना आपको, वेगन यूज करते हैं और वेगन के बाद में गेनेटिव के हिसाब से चेंज हो जाता है, ठीक है। लेकिन ये एक स्पेशल बात होगी कि इसमें देखो चेंज कुछ नहीं होता। डाइनेट वेगन, माइनट वेगन, ईरट वेगन, ये एक इडियोमेटिक फ्रेज के तौर पे यूज होता है, बस इससे कुछ नहीं बदलता। तुम्हारे लिए हो गया, बस खत्म, डाइनेट वेगन। ऐसे ही ट्रोथ्स का मतलब तो हो गया के बावजूद भी। अब किसके बावजूद वो लिखना पड़ता है, ट्रोथ्स डेस श्वेरन रेगन्स, भारी बारिश के बावजूद भी तो लिखना पड़ता है ना ट्रोथ्स के बाद। बट कभी कभी ट्रोथ्स डेम यूज करते हैं। जैसे पहले कोई बात आ जाए, बारिश, भारी बारिश हो रही थी उसके बावजूद भी, तो ट्रोथ्स डेम एज ए फ्रेज यूज कर लेते हैं, ट्रोथ्स डेम कोमेस। नॉर्मली तो ट्रोथ्स डेस श्वेरन रेगन्स करना चाहिए था, बट पहले कोई बात आई हुई हो उसके कॉन्टेक्स्ट में इसको भी यूज कर लेते हैं, ट्रोथ्स डेम, और फिर नॉर्मल वर्ब ऑन सेकंड पोजीशन। ये तो नया सेंटेंस हो गया, एक काम हो गया ट्रोथ्स डेम। एज ए कनेक्टर मान लो आप इसको, ठीक है। Mein Auto ist kaputt, trotzdem komme ich pünktlich. यस, तो सेंस वही है, उसके बावजूद भी कार तो खराब होगी लेकिन उसके बावजूद भी मैं टाइम पे पहुंच जाऊंगा। तो एज ए कनेक्टर उसी के सेंस में, लेकिन इसके बाद में कुछ चेंज नहीं होता और कुछ। आपने दो कनेक्टर बताया थे ना, उसमें पॉजिटिव में पॉजिटिव में बताया था, एक नेगेटिव में बताया था, ओब्वोल और ट्रोथ्सडेम बताया ना, ये वही चीज है। ओब्वोल ट्रोथ्सडेम एज ए कनेक्टर, तो ट्रोथ्सडेम एटीट्यूड को बताता है थोड़ा सा।
क्लियर? सो सेंस वही है इसका. jetzt modal passive again. So first of all the formula, kann P2 werden konnte P2 werden hat P2 werden können hatte P2 werden können and wird P2 werden können. So kann P2 werden, konnte P2 werden, hat P2 werden können, hatte P2 werden können. Okay, klar, richtig. So here original sentence maybe it was you can play football. You can play football. So what will be the sentence? Du kannst Fußball spielen. Here du Präteritum contest. Fußball spielen. Perfect. Du hast Fußball spielen können. P2. Und du hattest Fußball spielen können und du wirst Fußball spielen können. Also das jetzt mal. 1. Du kannst Fußball spielen. Jetzt passiv. Fußball kann von dir gespielt werden. Fußball kann okay. Fußball kann von dir gespielt werden. Here Fußball konnte drei hat von dir werden können. 4 Fußball singular oder plural? Fußball hatte von dir
werden können. Und hier Fußball wird von dir gespielt werden können. या उसके नाम बोल के पूछूंगा अभी मैं आपसे, कोई डाउट आ रहा है तो अभी पूछो मेरे से। Er kann ein Geschenk machen. तो कोई भी बना सकता है। Ja. तो एक बार लिख देंगे काम जैसे Ein Gedanken kann gemacht ein Gedanken kann von ihm gemacht werden. तो एक बार सेंटेंस Er macht ein Geschenk. Er soll. ओके, जोल करते हैं, उसको गिफ्ट देना चाहिए, देता ही नहीं है। Er soll ein Geschenk machen. Ein Geschenk soll von ihm gemacht werden. Okay, Rajiv, zwei. Er solltest ein Geschenk Okay, okay, noch einmal, Sanjay. Eins. Ein Geschenk sollte von ihm gemacht werden. Also eins. क्रॉस मारना होता है अपन को। सो नंबर 1 नंबर 1 संजय। Ein Geschenk soll von ihm gemacht werden. Perfekt. Ein Geschenk soll von ihm gemacht werden. Rajiv, 2. Ein Geschenk solltest von ihm Solltest, warum solltest? Geschenk, ein Geschenk sollte von ihm gemacht. Okay. Werden. Werden ist auch da. Richtig. Arpit. Drei. Ein Geschenk hat von ihm gemacht werden sollen. Perfect. Okay. Reshma. Ein Geschenk hatte von ihm gemacht werden können. Sollen können. Ja. So. Noch einmal bitte. Ein Geschenk hatte Hatte von ihm gemacht sollen gemacht werden sollen. können. Werden können. Noch einmal. Kein Problem. Noch einmal. Das werden wir immer wieder. Hatte
दिस इज चेंजेबल, दिस इज चेंजेबल, हर बार मोडाल के हिसाब से ये चेंज होंगे. सो आपको अब दिखना चाहिए आइन गेशेंक, Eingeschenkt hatte von ihm gemacht werden sollen. परफेक्ट. रिंकी, या Eingesängt wird von ihm gemacht worden sollen. वेर्डन जोलन, वेर्डन वेर्डन जोलन. ओके, या नेक्स्ट. Sie müssen die Hausaufgabe machen. Sie müssen die Hausaufgabe machen. Rakesh. 5. हाँ. Die Hausaufgabe wird von Ihnen gemacht müssen. Noch einmal. Laut. Die Hausaufgabe wird von Ihnen gemacht werden müssen. Ja, richtig. 4. So shall I try? Okay. Ja, Shilpa. But I have allowed the house of Gaba werden आएगा ना, werd नहीं आएगा, right? Weird. Singular. House of Gabe is singular. तो फिर बीच के देगा Weird ही आएगा. ये also करे move for inner may not werden. ईस्टर्न तो बाद में आएगा ना, लास्ट में. ये मैं ये वाला दिया इनको, उल्टा दे दिया ना. understand. The house of Gaba hatte the house of Gaba hatte von ihnen gemacht worden müssen. Richtig. Klar. Ja, bitte. Gerne. Der vierte Dritte. die Hausaufgabe hatte von Ihnen gemacht werden müssen. Perfect. Und dann Rinki. 1. Die Hausaufgabe muss von Ihnen gemacht werden. Arpit. 2. Die Hausaufgabe Mus. von Ihnen Mus oder musste. muss müsste von Ihnen gemacht werden. Okay. Musste. Du musst noch einen Satz sprechen. Oder sagen. Du musst noch einen Satz sagen. Okay. Das ist dann für Rajiv. Rajiv, alle 5. Okay, sir. Einsatz muss Nein. noch. Ja, sir. Noch einmal. Einen Satz? Noch ein Satz.
सर इसको ऐसे नहीं लिख सकते Einsatz noch von dir Einsatz noch von dir gesprochen Noch ein Satz. okay noch ein Satz von dir noch ein Satz von dir gesprochen müssen gesprochen werden Noch einmal. noch ein Satz von dir Noch ein Satz. सेकंड पोजीशन पे क्या आना चाहिए? noch ein Satz dann von dir Okay. Maybe then Sanjay. Yeah. Noch ein Satz musste von dir gesprochen werden. Drei. Noch ein Satz hat von dir gesprochen werden müssen. Und noch ein Satz hatte von dir gesprochen werden müssen. Noch ein Satz will von dir gesprochen werden müssen. Okay. Ich kann kein Buch schreiben. Ich kann kein Buch schreiben. Okay, Shilpa. 1, 2, 3, 4, 5. Kein Buch. Ein Buch. Könnte geschrieben werden. Geschrieben. Von mir geschrieben worden. Second is kein Buch könnte von mir geschrieben werden. बस वाला कान होगा ना Kein Buch kann. Kein Kein Buch hat von mir geschrieben worden können. Perfect. Noch eins. Next. Kein Buch hatte von mir werden können. Kein Buch Geschrieben werden können. wird Geschrieben werden können. Okay. Next. Der letzte. Kein Buch wird von mir geschrieben werden können. Okay. Ist es richtig? Ja, das sollte richtig sein. Sie hat sehr gut gesagt. Okay, Arpit, kann dir helfen? Arpit kann dir helfen. Reshma, will you try this? Huh? Uh-huh. So there is no accusative here. Then think. So S. S kann von Arpit dir oder S kann dir von Arpit? Es kann dir von एक ही बात है. Dear phone Arpit.
Okay, done. Es von Serafin. Okay, done. Noch eins. Und dann Raju. Oh, Reshma, one more. S heart. Okay, Rajiv. Es hart wir von Arbeit geholfen werden können. Und fünfte ist es wird von Arbeit geholfen können werden. Dear कहाँ गया? Es wird dir von Arbeit geholfen werden können. Okay. Ja, richtig. So war es.